भिलवडी शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठी वादळी झाली। यामध्ये संस्था अध्यक्ष, संचालक व सभासद यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडून हमरीतुमरीची परिस्थिती निर्माण झाली। रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी भिलवडी शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचा सचिवांना बदलावे अशी मागणी करीत गेली 2 वर्षे झाले सर्वसाधारण सभेमध्ये सचिव बदलाचा प्रस्ताव सभासदांनी आग्रह धरला होता। तरी देखील संस्था अध्यक्ष व संस्था संचालक यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही। तसेच भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये सहाय्यक शिक्षक सेवक, क्लार्क या पदावरती नेमणूक करत असताना स्थानिक गाव पातळीवरील शिक्षण गुणवत्तेप्रमाणे स्थानिकांना प्राधान्य द्यावे असा आग्रहही सभासदांनी धरला। परंतु संस्था अध्यक्ष व संचालकांनी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या आधीच काही शिक्षकांना नेमून देऊन भरती केलेली आहे, हे निदर्शनास येत आहे असे म्हणून सभासद सनी यादव, सचिन पाटील, अमोल चौगले, रमेश पाटील, राजेंद्र पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन संस्थेचे अध्यक्ष व संस्था संचालकांना धारेवर धरले। याच वेळी एकच गोंधळ निर्माण झाला व सर्व सभासदांनी सभागृहामध्ये गोंधळ करीत अध्यक्षांना धारेवर धरले। संस्था सचिव मानसिंग हके यांच्याकडे सभासदांनी अनेक प्रश्न संस्थेकडे लेखी स्वरूपात दिले होते। याचे उत्तर सचिवांनी समाधानकारक न दिल्याने सभासद वर्ग आक्रमक झाला व संस्थेमध्ये चाललेल्या सावळ्या गोंधळासह अनेक विषय सभासदांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। संस्था अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये जवळपास 150 शिक्षक सहाय्यक म्हणून पदावरती काम करत आहेत। त्यांच्याकडून आपल्या पगारातील वार्षिक 3% रक्कम संस्थेकडे घेतली जाते। या पगारातील 3% रक्कम संस्थेकडे जमा करून याच रकमेतून संस्थेची देखभाल केली जाते। शिक्षकांच्या पगारावरती 3% रक्कम घेऊन संस्था चालक संस्था चालवित आहेत, हा लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे। अनेक माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक यांनी भिलवडी शिक्षण संस्थेला लाखोंच्या पटीमध्ये देणगी दिलेली आहे। अमृत महोत्सवानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये संस्था स्थापनेपासून आजपर्यंत 10वी-12वी वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या महास्नेह मेळाव्याचेही उत्कृष्ट असे नियोजन केले। यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 1000 रुपये वर्गणी घेऊन त्या वर्गणीमध्ये स्नेहभोजन, भेटवस्तू, सन्मानचिन्ह व फोटोग्राफी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले। यामध्ये जवळपास 50 ते 60 लाखांपर्यंतची रक्कम शिक्षण संस्थेने जमा केली आहे। अनेक बाबतींमध्ये देणगीच्या स्वरूपात भिलवडी शिक्षण संस्थेकडे पैशांचा ओघ येत आहे। त्या पैशाचे सर्वसाधारण गणित अद्याप सभासदांना कळले नाही असा आरोप करीत भरमसाठ पैसा असून सुद्धा सहाय्यक शिक्षक पदावरती विनाअनुदानित जागेवरती काम करत असणाऱ्या शिक्षकांना तुटपुंजा पगारावरती काम करावं लागतं आहे। सध्याची महागाई पाहता 7 ते 8 हजार रुपये पगारावरती काम करणाऱ्या या शिक्षकांचा पगार वाढवावा अशी मागणीही सभासदांनी केली आहे। यावेळी अनेक प्रश्न या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आले। महिला संचालक पदावरती भरती व्हावी, मागासवर्गीय संचालक संस्थेत घ्यावा, अनेक समाजातील प्रतिनिधी करणाऱ्या व्यक्तींना यामध्ये स्थान मिळावं। अनेक वर्ष पारंपरिक संचालक त्याच खुर्चीला चिटकून बसलेले आहेत। घरंदाज खुर्चीला हा संचालक पदाचा डाग केव्हा पुसणार? गेले 10 ते 15 वर्षे या शिक्षण संस्थेत संचालक पदावरती काम करणारे व्यक्ती आहेत। यांना बाजूला करून नव्या तरुणांना शिक्षणामध्ये नावलौकिक केलेल्या लोकांना प्राधान्य द्यावं। तसेच सध्या रोड रोमिओमुळे मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होत असून याबाबत कठोर पावले उचलावीत अशी सुद्धा मागणी सर्वसाधारण सभासद व ग्रामस्थ करू लागले आहेत। सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने एकच गोंधळ उडाला। एकंदरीत विविध विषयांवरून ही सर्वसाधारण सभा वादळी ठरली आहे। दुःख नाही सर, तुम्ही काल सकाळी आलाय या सभासदांचा अंत बघायला नाही। प्रत्येक गोष्टी तुम्ही म्हणताय की माझी ही किरकोळ चूक आहे, अशा मगाच्या झाले 4, आता ही 5वी चूक आल्या सर। प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत म्हणून सांगितले नाही, प्रिंटिंग मिस्टेक नाही सर, हे तुमच्याकडे दिलेले डॉक्युमेंट्स माहिती तुमची चुकीची आहे, माहिती चुकीची आहे। आणि मला एक सांगा सर, आता मला एक सांगा, पुढचा येणारा जो विषय आपला ते चार्टर्ड अकाउंटची नेमणूक करणे आहे। 2 मिनिटं, त्या चार्टर्ड अकाउंटची नेमणूक कशा पद्धतीने आपण करायची, कुठल्या बेसवर? जर त्यांना ह्यामुळे जर कळत नसेल, त्याच्या स्टेटमेंट 25,000चा असेल आणि कधी 10,000 देत असतील आणि ताळेबंद होत असेल तर काय करायचं?
क्रांती सूर्य न्यूज. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत कांबळे. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.